नमस्कार गाईस, थंडीच्या वारी सकाळ सकाळ आलतो आज केसा कापाला. आतमध्ये आलो होतं, शिलिंग बिलिंग केले, एकदम टॉपचा सलून होता. आलो खुर्चीमध्ये बसलो, बघते ते ह्यातली कुठली बोललो चांगली वाटल कट. माझी केसच अशी होती तर एक पण कट मला सूट नव्हती होत. मग काय बोललो, कट बघून पाहिजे आहे का ती. नंतर या इकडे दाढ्या बोललो, डिझाईन भारी होत्या दाढीच्या, पण मला दाढीच बारीक होती. बोललो काय फायदा डिझाईन पण बघून. ही ऑनलाईन कट बघितलेली, बोललो बघू कशी वाटते, आपण कापून आज. नंतर आला माझा नंबर, गेलो केसा कापायला. साफसफाई झाली थोडी, केस जाम सांडलेली. बसलो खुर्चीमध्ये, दादाला बोललो हे अशी केस कापायची. दाखवलं दादाला फोटो, दादा बोलतो ठीक आहे कापू आपण, काय हरकत नाही. नंतर टाकलं माझ्या अंगावर कवट्या माकडची चादर, बघ कसं आहे एकदम टॉपची. मला हवं होतं, दादा बघते फोनमध्ये आर बोललो इकडं बघ, नाही तर मला बसायचा फास बीस. नंतर झाली चादर टाकून, बघते दहा चांगला सेटअप लावलेला केसांचा इथं चांगला होता. इकडं आंघोळीचा मग होता, स्प्रे बी चांगला होता केस साफ करायचा. नंतर घेतली केसा कापाला, अर्धवट झालेली केस कापून, पण कशी दिसतात बघा अर्धवट केसांना, जाम भारी. नंतर हे घेतली पहिली मशीन मारायला, मशीन मारली. नंतर ही दुसरी मशीन घेतली मारायला, मशीन मारून झाली. हा पाणी मारला, माझी वरची केसांना कापायची होती, काय खालीच होत नव्हती. पाणी मारला, खाली झाली. नंतर ही घेतली केसा कापाला, कैची घेतली, उडवली काचाकच काचाकच केसा. हा जातं भाई बघा असं माझ्याकडे बघून असते आहे काय. नंतर ही परत मशीन घेतली मारायला, जाम आवाज येत होता घोंगोंग घोंगोंग त्या मशीनीचा. नंतर हा साफसफाई करायला घेतली, जरा वारा वाटत होता, सगळी केसा निघून गेली अंगावरची. नंतर परत एक मशीन घेतली मारायला, जरा लेवलअप केली. बाहेर आलो, बघते तर हा कसला आवाज येते घोंगोंग घोंगोंग, बघते तर हा देवारेवाला आलेला. नंतर आलो परत, दाढी वाढलेली थोडी, झिरो मशीन मारली दाढीवर, काढली दाढी पण सगली. नंतर आलो बाहेर तर बघते हा भाई बघा इथं पण आलेला, कसा पायात टाकलेला घुंगरू, कसा आवाज येतो घुंगरूचा. हा नंतर घेतला परत साफसफाई करा, तो साफसफाई करून झाल्यानंतर हा घेतला पावडरचा डबा घेतला, लावली मानेला पावडर. नंतर सगळी मानावरची केसावून टाकली काढून, जरा बारा वाटला, साफसफाई झाली. पण हा सार्थक भाई दाखवते 2 बोटा ना, त्याचाच मोठा बंधू मंदारा दादा, तो पण बसलेला केसा कापाला. नंतर बोललो बघू दे स्वतःला आरशेमध्ये कसं दिसते, तर जाम भारी दिसत होतो. नंतर रिंकू त्याला बोललो चल जातो दादा कर होता बाय. आलो बाहेर, लावली गाडीला चावी आणि आलो इकडे पेट्रोल पंपात. पेट्रोल टाकायला आलो तर हा गणेशच्या भाई बघा असं बजेट बघून असतंय, त्यातली स्माईल दिली बघा नाही. पेट्रोल टाकायला घेतला, गाडीला भूक लागलेली, पोट भरला तिचा. नंतर आलो घरी जायला तर इथं घेतला जरा दही घेतल्यानंतर दूध पण घेतला, बोललो जरा दूध लागतो. नंतर निघालो टॉपच्या रस्त्याने घरी जायला, टाकामाका. पुढे आलो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतला ना. हा बघा मोठ्या तोंडाचा एकदा समोर आला माझ्या. नंतर आलो घरी तर घरी आलो, बघते तर हा बघा कुठं क्रिकेट खेळते बॅट बॉल. ही खेळाची जागा आहे, गेला टीव्हीवर काय त्या काय नाही बघा असं असतंय. नंतर घेतली भेल करायला, कांदा लिंबू मिरची चांगला मसाला होता. सोबत होता दही घेतलेला, बोललो दही पण खाऊ दे. डॉली कशी आहे आमची डॉली. हा सुमिधावन होता आणि इकडे भाई पण होता आणि मी एकटाच इकडे भेल करत होतो. ते पण आलं तर भेल का आला, भेल झाली तर भेल काय खाता मी बघतो मारी भाईचं पिक्चर.